विधिमंडळ हक्कभंग समितीची आजची बैठक स्थगित। सुषमा अंधार यांनी कुणाल कामरा विधानभवनात उपस्थित न राहिल्यानं बैठक रद्द। पुढील बैठक 15-16 फेब्रुवारी रोजी होण्याची शक्यता। 9 फेब्रुवारीला अंगणेवाडीची जत्रा। मुख्यमंत्री फडणवीस रवींद्र चव्हाणांसह भाजपचे मंत्री दर्शनाला जाणार। मुंबईतील विजयानंतर भाजपचे नगरसेवक देखील घेणार भराडी देवीचं दर्शन। बीएमसीतील 3 प्रमुख पदं भाजप स्वतःकडे ठेवणार। शिवसेनेला एकही पद देण्यास भाजपचा नकार। सूत्रांची माहिती, महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपद स्वतःकडेच ठेवण्याचा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न। विलिनीकरणावर अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये चर्चा झाली। फडणवीस चर्चेमध्ये नव्हते, त्यांना बोलण्याचा अधिकार काय? शरद पवारांचा सवाल। अजित पवारांचा पक्ष पवारांचा होता, पटेलांचा नाही। शिंदे आणि अजित पवारांचा पक्ष अमित शहांनी स्थापन केला। प्रफुल्ल पटेल हे मोदी शहांचे भक्त। संजय राऊतांची टीका। अखेरच्या कॉलमध्ये श्रीजित पवारांचं दादांशी संभाषण। कार्यकर्त्यांनी केलेल्या मेसेजला दादांनी कॉल करून दिलं उत्तर। श्रीजित पवारांची पत्रकार परिषदेत माहिती। दिल्लीत संसदेबाहेर काँग्रेस खासदारांचं आंदोलन। लोकसभेत राहुल गांधींना बोलू न दिल्यानं काँग्रेस खासदारांची आक्रमक भूमिका। मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर 23 तासांपेक्षा अधिक काळापासून वाहतूक ठप्प। प्रवाशांचे मोठे हाल। पुण्यातून मुंबईला जाणाऱ्या सर्व एसटी बस फेऱ्या रद्द। वाहतूक कोंडी कायम असल्यानं एसटी प्रशासनाचा निर्णय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।